वेलकम टू डॉक्टर सुशील स्पॉटलाईट. आजच्या महत्त्वाच्या न्यूज बघण्याआधी टेलिग्राम चॅनलवर डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर याच नावाचा ग्रुपही आहे, तोही सायमल्टेनियसली फॉलो करा. आणि सोमवारी 4 वाजता युनिक अकॅडमीचं झूमचं जे काही हे आहे त्याच्यावर आपलं चालू घडामोडींसंबंधीचं जे काही विश्लेषण आहे, मग ती कंबाईन असू देत, राज्यसेवा असू देत, तर त्यासंबंधीचं असणार आहे. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असले तर तुम्ही त्या सेशनमध्ये विचारू शकतात. हे ओपन टू ऑल आहे, कसली फीज याच्यासाठी नाही. त्यासंबंधीची जी लिंक वगैरे असेल ती मी शेअर करेल आपल्या याच्यावर, तर तुम्ही ते नक्की आवर्जून बघा ते सेशन. आणि तुमचे काही प्रश्न असले तर नक्की विचारा, आपण त्याच्यावर शंका समाधान जे काय आहे ते बघूयात. आत्मनिर्भर भारत योजना जी आहे तिचा 4था टप्पा समोर आलेला आहे. आत्मनिर्भरचे सगळे टप्पे क्लिअर झाले की एक 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 दररोज काहीतरी नव्याने जे काही सुधारणा होणार आहेत अर्थव्यवस्थेसंबंधीच्या ते तिच्यात येत आहेत. तर सगळं क्लिअर झाल्यानंतर आपण याचं आत्मनिर्भर योजना जी आहे ती परत एकदा प्रॉपरली बघूयात, सेपरेट लेक्चर. आता 4था जो टप्पा आहे याच्यातला आत्मनिर्भर भारत योजना, याच्यात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलेलं आहे, प्रायव्हेटायझेशनवर मोठा भर आहे. आणि याच्यामध्ये एकूण 8 क्षेत्र अशी आहे की ज्याच्यात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. एक आहे कोळसा, दुसरा आहे खनिज, तिसरा आहे वीज वितरण, 4 आहे अवकाश स्पेस आपलं, त्याच्यानंतर सामाजिक पायाभूत विकास, त्याच्यानंतर संरक्षण विषयक उत्पादनं, विमानतळांचं आधुनिकीकरण, औष्णिक ऊर्जा. आता विमानतळांचं आधुनिकीकरण आधीही झालं होतं आणि त्यासंबंधीच्याही गोष्टी बघूयात आपण. आधी एक टप्पा होता, तिच्यात 12 विमानतळांना खाजगीकरण केलं होतं, आता 6 विमानतळांचं खाजगीकरण आहे. तर एकूण ही 8 क्षेत्र तुमच्यासमोर आहे. या 8ही क्षेत्रांमध्ये खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. आणि असा सरकारचा निर्णय जो आहे त्याच्यातही संरक्षण क्षेत्र जे आहे तिच्यामध्ये थेट विदेशी गुंतवणूक 49% होती आतापर्यंत, ती आता 49%वरून 74% करण्यात आलेली आहे. MCQसाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, तिच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहे. विदेशी गुंतवणूक, डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी काही आहे, तर विदेशी गुंतवणुकीवर त्याचं बेसिक काय आहे या संबंधीचं लेक्चर ऑलरेडी बनवलेलं आहे, ते इकॉनॉमीच्या प्लेलिस्टमध्ये बघा, त्याच्यामुळे तुम्हाला अजून जास्त गोष्टी क्लिअर होतील. आता शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना मंडळ जे आहे आपलं, त्याचं कंपनीकरण आपण करणार आहोत, म्हणजे त्याची कंपनी स्थापन करू आपण. त्याच्यामुळे काय होईल की त्या मंडळाला अधिकची स्वायत्तता मिळेल, ऑटोनॉमी जास्तीची मिळेल. त्याच्यानंतर त्याचं उत्तरदायित्वसुद्धा वाढेल आणि ते प्रभावीपणे काम करू शकेल असं सरकारला वाटतं. त्याच्यानंतर याचा अर्थ मंडळाचं खाजगीकरण करतोय असं नाही, फक्त कंपनीकरण करतोय. तिच्यामुळे मंडळाच्या व्यवस्थापनाचा दर्जा सुधारला जाईल. दुसरं म्हणजे शेअर मार्केटमध्ये या कंपन्यांची नोंद करता येईल आणि सर्वसामान्य लोक याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतील, शेअर विकत घेऊन, हा ना. त्याच्यानंतर शस्त्रास्त्र आणि संरक्षण विषयक खरेदी जी आहे ती कालबद्ध रीतीने केली जाईल. तर हे एकंदरच मंडळाचं कंपनीकरण होणार आहे. त्याच्यानंतर कोळसा आणि खनिज क्षेत्र, तिच्यामध्येही सर्वात आधी आपण कोळसा बघूया. कोळशाची आयात कमी करण्याला प्राधान्य दिलं जाईल. आपण बघितलं आपल्या इथं जी काही एनर्जी, वीज सगळं जे काही येतं, तर तिच्यामध्ये थर्मलचा जो हे आहे वाटा तो खूप मोठा आहे. आणि थर्मल एनर्जी मोठ्या प्रमाणावर आहे, तर आपल्याला कोळसा पण मोठ्या प्रमाणावर लागतो. त्यातल्या त्यात तुम्ही जर भारतातल्या कोळशाचा विचार केला तर भारतातला जो कोळसा आहे तो अतिशय निम्न दर्जातला समजला जातो, हा ना. तिच्यामध्ये कोळसा कमी, राग जास्त असते, तिच्यामुळे बाहेरून आपण आयात करत असतो. ती आयात कमी करायची आपल्याला. कोळसा उत्पादनाची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला स्पर्धात्मक करायची आहे, ती पारदर्शी करायची आहे आणि खाजगी क्षेत्राला सहभागी करून घ्यायचं आहे तिच्यामध्ये. जगात सर्वात जास्त कोळशाच्या खाणी असणारे 3 देश जे आहे तिच्यापैकी एक भारत आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये बाकीचे 2 देश सांगणार आहात. आता आपल्याला उत्पादन वाढवण्यासाठी प्रति टन किमतीऐवजी महसूल विभागून घेण्याची प्रक्रिया राबवायची आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे की प्रति टन किमतीऐवजी महसूल विभागून घेण्याची प्रक्रिया. त्याच्यानंतर 50 नव्या कोळसा खाणी तुम्हाला खुल्या करता येतील याच्यामध्ये. आणि ह्या 50 नव्या कोळसा खाणी ज्या आहेत तर त्या खाजगी क्षेत्राला दिल्या जातील. तर इथं ॲक्च्युली आहे ना काही ठिकाणी 500 आहे, मी हे तुम्हाला क्लिअर करून सांगेल. ओके. त्याच्यानंतर ओके, यस, 500 इकडं आहे खाली, नो इश्यू. हे 50च आहे. ओके. 50 नव्या कोळशाच्या खाणी खुल्या केल्या जातील. खनिज उत्खननामध्ये 500 खाणी आहेत. या क्षेत्रामध्ये सुधारणा करून आता खनिज उत्खननाच्या बाबतीमध्ये आता
खनिज उत्पादन वाढवायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठी आपण अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार आहोत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रोजगार निर्मितीसुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जाईल. खाजगी गुंतवणुकीला प्राधान्य दिलं जाईल. 500 नवीन खनिज खाणी खाजगी क्षेत्राला दिल्या जातील. सो 500 खनिज खाणी खाजगी क्षेत्राला दिल्या जाणार आहे. इकडं 50 नव्या कोळसा खाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर खुल्या पद्धतीने याचा लिलाव केला जाईल. ॲल्युमिनियम आणि बॉक्साईट याच्यासाठी संयुक्त लिलाव केला जाईल. आपण NCERTचं रिव्हिजन करतोय बघा, तिच्यामध्ये बॉक्साईटचं उत्पादन सर्वात जास्त कोण घेतं हा प्रश्नही आपण विचारला होता, है ना. तर विजेचा खर्च याच्यामुळे कमी होईल आणि याच्यासाठी खनिज निर्देशांकसुद्धा तयार करण्यात येतोय आता. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे औद्योगिक पायाभूत सुविधांचा विकास. आता औद्योगिक पायाभूत सुविधा ज्या आहे की औद्योगिक संकुल, औद्योगिक विभाग, विशेष आर्थिक क्षेत्र SEZ, है ना, याच्यासारख्या औद्योगिक समूहांचा पायाभूत विकास आपण करणार आहोत, त्याला गती देणार आहोत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये 5 लाख हेक्टर परिसरामध्ये 3,376 संकुल आणि विभाग आहेत, विशेष क्षेत्र आहेत. त्यांचं आलेखन झालेलं आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये आराखडा तयार आहे आणि त्याच्यामुळे औद्योगिक संकुलांची आणि विभागांची माहिती गुंतवणूकदाराला मिळू शकते. जो इन्व्हेस्ट करणार आहे त्याला यासंबंधीची सगळी माहिती दिली जाईल, जेणेकरून त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि तो जास्तीची इन्व्हेस्टमेंट करणार. संरक्षण क्षेत्रामध्ये आता कंपन्यांना, विदेशी कंपन्यांना परस्पर 74% गुंतवणूक करता येऊ शकेल आणि त्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची गरज नसणार आहे. आधी ही जी कॅप होती ती 49% होती, आता ती 74% झालेली आहे, वाढली आहे. संरक्षण क्षेत्र जे आहे ते आत्मनिर्भर बनवण्यासाठी मेक इन इंडियाला प्राधान्य दिलं जाणार आहे आणि देशी बनावटीच्या शस्त्रास्त्र निर्मितीवर भर दिला जाणार आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे की संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर बनवणे, त्याच्याकरता मेक इन इंडियावर फोकस. त्याच्यामुळे देशात ज्या गोष्टी बनवल्या जातात त्या उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्यात येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आपण एक्स पद्धतीची गन भारतात बनवत असू तर आपण एक्स पद्धतीची गन विदेशातून आयात करणार नाही, कारण ती भारतात बनते आहे. आणि दरवर्षी आयातबंदी असलेल्या उत्पादनांच्या यादीत सुधारणा केली जाईल की दरवर्षी आपण जी प्रगती करू, ज्या गोष्टींची भारतातच निर्मिती होईल तर तिच्यावर आपण आयातबंदी लिस्ट जी आहे ती अपग्रेड करावी लागेल आपल्याला. त्याच्यानंतर स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद याच्यासाठी असणार आहे, तर तेही एक खूप महत्त्वाचं आहे बघा. संरक्षण याच्याकरता स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद, तिच्यामध्ये आता सेपरेट अर्थसंकल्पीय तरतूद असेल. उपकरणं, यंत्राचे सुटे भाग विदेशातून खरेदी न करता ते भारतीय बनावटीचे असतील. त्याच्यानंतर याच्यामुळे भारतीय कंपन्यांना पण लाभ होईल आणि भारतीय कंपन्या याच्यात काम करू शकतील. हवाई क्षेत्र, हवाई क्षेत्रामध्ये दुसऱ्या टप्प्यात विमान खाजगीकरणाचा दुसरा टप्पा आहे. 6 विमानतळं खाजगी करतोय आपण आणि खाजगी क्षेत्रासाठी ती खुली करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे. पहिल्या टप्प्यात 12 विमानतळं खाजगी क्षेत्रासाठी आपण खुली केली होती. संरक्षणाच्या दृष्टीने असणारं प्रतिबंध बघता सध्या भारतातील केवळ 60% हवाई क्षेत्र जे आहे ते नागरी उड्डाणांसाठी वापरण्यात येतं, तर हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी आता बऱ्याचदा काय होतं ना, फक्त 60% ज्यावेळेस हवाई क्षेत्र तुम्ही नागरी उड्डाणांसाठी वापरता, तर त्यामुळे बऱ्याचदा अनेक ठिकाणी जाताना लांबचा मार्ग अनुसरावा लागतो, लांबून जावं लागतं. प्रवाशांना मग जास्तीचा पैसा मोजावा लागतो, लांबून जावं लागतं. प्रवाशांचा जो आहे वेळ, त्याच्यानंतर इंधन, या सगळ्या गोष्टी, आणि ऑब्व्हियसली याचा पर्यावरणावर वितरित परिणाम होतो. म्हणून 1000 कोटी रुपयांचा आर्थिक फायदा होऊ शकतो जर आपण अधिकाधिक हवाई क्षेत्र उड्डाणासाठी वापरलं आणि मग तिच्यात परत काय खाजगीकरण, है ना. तर एकच आपल्याकडं हे आहे खाजगीकरण. विमानांच्या देखभाल, दुरुस्ती, संधारण MRO सेवा ज्या आहेत आणि त्याच्यावरचा वस्तू सेवा कराचा अधिभार 18%हून 5% करण्यात आला होता. हे आपण अर्थसंकल्पात बघितलं होतं, तर ती दुरुस्तीसुद्धा सरकारने केलेली आहे, तर हे एक लक्षात ठेवा. इस्रो जे आहे तर तिथं इस्रो जे आहे तिच्यात उपग्रह प्रक्षेपण आणि अंतराळ मोहीम याच्यामध्ये खाजगी सहभागात चालना देण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांसाठी 8,100 कोटी रुपये. आता पायाभूत सुविधांमध्ये रुग्णालय, प्रयोगशाळा, चिकित्सालये. केंद्र आणि राज्य सरकार या प्रकल्पांच्या उभारणीसाठी आधी 20% वाटा घेत होते, ते आता 30% वाटा उचलून जास्तीचं 10%चं अर्थसहाय्य करतील. संशोधन अणुभट्टी, रिसर्च रिॲक्टरसुद्धा स्थापन करण्यात येणार आहे. खाजगी सार्वजनिक भागीदारीमधून संशोधन अणुभट्टी म्हणजेच रिसर्च रिॲक्टर स्थापन केलं जाणार आहे. कर्करोगावर उपचारासाठी मेडिकल आयसोटोप्स जे काही आहे, समस्थानिकांचा वापर, त्याच्यासाठी सुद्धा खाजगी सार्वजनिक भागीदारीचे उपक्रम करण्यात येणार आहे.
कांद्याची साठवणूक जी केली जाते, तर कांदा हे एक नाशवंत पीक आहे आणि त्याला खूप जास्त काळासाठी साठवून ठेवता येईल, त्याच्यासाठी विकिरण केंद्राची उभारणी सुद्धा खाजगी सहभागातून करण्यात येईल. त्याच्यानंतर वीज वितरणाचा जर विचार केला तर केंद्रशासित प्रदेशांमधली जी काही वीज आहे तिची वितरणाची व्यवस्था खाजगी कंपन्यांकडे दिलेली आहे आणि कामगारीत सुधारणा करण्यासाठी आम्ही खाजगीकरण करतोय असं सरकारचं म्हणणं आहे. जर केंद्रशासित हिच्यामध्ये खाजगीकरणातून चांगले रिझल्ट आले तर उद्या हे राज्यांमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करण्यात येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, कृषीमध्ये राजस्थान सरकार शेतकऱ्यांना 3% व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून देणार आहे. जेवढ्या काही योजना या आत्मनिर्भरमध्ये आलेल्या होत्या किंवा त्याची चर्चा झाली होती त्या सगळ्या ज्या काही आहेत त्या मी कव्हर केलेल्या आहेत, तर त्या योजनांच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आणि ज्या ज्या योजना न्यूजमध्ये येत राहतील त्या आपण कव्हर करत राहू. पर्यावरणाच्या बाबतीत म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीतही तिच्यामध्ये बऱ्याचशा योजना आपण कव्हर केलेल्या आहेत. केरळ सरकार जे आहे ते हवामान अंदाजासाठी खाजगी संस्थांची मदत घेणार आहे आणि भारतीय हवामान विभाग जो आहे ना, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, त्याच्याबरोबर 4 खाजगी संस्थांकडून हवामानासंबंधीची माहिती घेणार आहे. याच्यामध्ये 4 म्हणजे काय, स्कायमेट वेदर सर्व्हिसेस, विंडी, IBM वेदर कंपनी आणि अर्थ नेटवर्क्स अशा 4 कंपन्या आहेत. तर केरळ हा प्रयोग 1 वर्षासाठी करतोय, बघूयात तिच्यातून काय रिझल्ट्स येतात. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी जो आहे तिच्यातली 10% रक्कम वापरण्याची मुभा सरकारने यांना दिलेली आहे की ह्या प्रायव्हेट कंपन्यांची जी काही आपण घेतोय मदत तिच्यामधून. कारण एक गोष्ट आहे की तुम्ही एका सोर्सवर आपण अवलंबून राहतो आणि तिच्यातून बऱ्याचदा आपल्याला खूप काही चांगले रिझल्ट्स मिळत नाही, तर असं होता कामा नये, त्याच्याकरता हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर गुजरातमध्ये आता हे बघा सुपर स्प्रेडर्स. आता सुपर स्प्रेडर काय असतो ह्याचं प्रॉपर लेक्चर आपण बनवलेलं आहे. कोविड-19च्या प्लेलिस्टमध्ये जा, तिथं सुपर स्प्रेडर काय असतो ते मी तुम्हाला दिलेलं आहे, ते मी शेअर पण करून देईल ग्रुपवर. तर सुपर स्प्रेडर काय असतात ना, की बऱ्याचदा या लोकांना खूप प्रॉपर सिम्पटम्स दिसत नाहीत पण ते इन्फेक्टेड असतात आणि ते एकापेक्षा जास्त लोकांना स्प्रेड करत जातात. साऊथ कोरियामधली केस नंबर 31 जी आहे ना, त्याचाही व्हिडिओ बनला आहे, तोही बघा. हे सगळे सुपर स्प्रेडर खूप महत्त्वाचे आहेत. या सुपर स्प्रेडरला जर तुम्ही टॅकल करू शकलात तर कोविड-19ला पटकन आपण हे करू शकतो किंवा कुठलाही जो कंटॅमिनेशनवाला डिसीज असेल. आता गुजरातमध्ये काल जवळपास 1057 केसेस मिळालेले आहेत आणि हे गुजरात पहिल्यांदाच आता 1000च्या वर गेलेलं आहे बघा. अदरवाईज महाराष्ट्र तेवढा 1000+ देत होता आणि एकंदरच पूर्ण भारतामध्ये 4820 केसेस काल दिवसभरात आढळल्या. हा भारतातला सर्वात जास्त आकडा आहे. आपण आतापर्यंत बघत होतो 3500, 3900 वगैरे, तर जवळपास 4820 एका दिवसात रुग्ण निघालेले आहेत आणि त्याच्यामुळे गोष्ट एकदम क्रिस्टल क्लिअर आहे की आपण अजूनही काळजी घेणं फार गरजेचं आहे. एकंदरीतच गोष्टी आता रिलॅक्स होणार आहेत, फ्लेक्झिबल होणार आहेत. 30 तारखेपर्यंत तर असं पण आपली टाळेबंदी आहेच, पण तिच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी रिलॅक्स झालेल्या आहेत, दुकानं उघडलेली आहेत. पण हे सगळं करत असताना तुम्ही खूप काळजी घेणं गरजेचं आहे, तर हे याच्यावरून क्लिअर आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये काल 1606 पेशंट्स होते आणि एकंदर महाराष्ट्राने 30,000चा आकडा जो आहे तो पार केलेला आहे, 30,370. मुंबईमधली जी संख्या आहे ती 884 आहे बघा. 77% पेशंट मुंबईतून आहेत. आता बघा, ही माथेरानची एक केस स्टडी आहे. माथेरान जे आहे, माथेरानला तुम्ही भेट दिली असेल नसेल हा ना, तर माथेरानला नक्की भेट द्या. फक्त माथेरानला भेट देताना त्या ट्रेनमधून भेट द्यायची हा ना, छान आहे ती ट्रेन. आता तुम्ही बघा, आता हे घोडे आहेत, या घोड्यांच्या पाठीवर हे सिलेंडर जात आहेत. माथेरानमध्ये काय होतं ना, की 2003मध्ये इको सेन्सिटिव्ह झोन माथेरानला डिक्लेअर केलं गेलं होतं. म्हणून दस्तुरी पॉईंट आहे तिथं एक, तुम्ही माथेरानला गेलात की तुम्हाला लक्षात येईल. दस्तुरी पॉईंटच्या पुढं म्हणजे ॲक्च्युली माथेरान शहरामध्ये गाड्यांना परवानगी नाही. गाड्या एका विशिष्ट पॉईंटलाच थांबतात कारण तो इको सेन्सिटिव्ह झोन आहे 2003 ओके. तर इथं फक्त शहरामध्ये ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट व्हेकल या 3च यांना परवानगी आहे. तर आता हे तुम्ही बाकीच्या ठिकाणसाठी पण लक्षात ठेवा की एखादा ज्या वेळेस इको सेन्सिटिव्ह झोन असतो त्यावेळेस तिथं व्हेकलला परमिशन नसते. काय परमिशन आहे? ॲम्ब्युलन्स, त्याच्यानंतर फायर ब्रिगेड आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सगळं जे असतं ते असं घोडे, त्याच्यानंतर घोड्यांच्या गाड्या आहेत तिथं, घोडेगाड्या तिच्यामधून केलं जातं, हॉर्स कार्ट वगैरे. परंतु आता हायकोर्टात तिच्यामध्ये याचिका होती आणि हायकोर्टाने म्हटलेलं आहे की गुड्स टेम्पो माथेरानमध्ये अलाउ करा. कारण काय झालं की ह्या कोविड-19मुळं बरेचसे घोडेवाले किंवा हॉर्स कार्ट जे आहे ती लोक गेलीत तिथून आणि ते अवेलेबल नाही आहे आणि त्यामुळे
तिथली जी काही वस्ती आहे माथेरानमधली किंवा माथेरानच्या आजूबाजूची जी गावं आहेत की जी माथेरानवर डिपेंड आहे वस्तूंसाठी, तर तिथं वस्तूच पोहोचत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्या लोकांचं जगणं असह्य झालेलं आहे. म्हणजे बघा, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहे. इको सेन्सिटिव्ह झोन असणं, तर तिच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येऊ शकतो, कारण तिथं अलाउडच नाही आहे गाडी जायला आणि जे तिथलं ट्रान्सपोर्ट होतं तेच बंद झालेलं आहे, हॉर्स कार्ट आणि ते सगळं. तर आता हायकोर्टाने अलाव केलेलं आहे की ते तिथं जाऊ शकतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे. ट्रायबल एरियाचे पण असेच पद्धतीचे प्रॉब्लेम्स आहेत, हा ना. तर हे एक लक्षात ठेवा. जस्ट इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून ते उदाहरण आपण घेतलं होतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, या आत्मनिर्भरमध्ये फेरीवाले जे असतात त्यांच्यासाठी योजना आहे. त्यांना 10,000पर्यंतचं कर्ज दिलं पाहिजे असं केंद्र सरकारने योजना बनवलेली आहे. हे आपण बघितलं होतं. परंतु आता ज्या काही हे आर्टिकल याच्या संबंधीचं आहे की ज्या कमर्शियल बँक आहेत, त्या कमर्शियल बँकनी आजपर्यंत स्ट्रीट वेंडरचे लोनच दिलेले नाही. म्हणजे असं त्यांच्याकडे या केसेस येतच नाही. बघा, रस्त्यावर आता हा माणूस आहे, हा टोप्या विकतोय इथं, आणि हा माणूस कुठं कर्ज घ्यायला जाणार ना. आता यांचं काय असतं की हे माल उचलतात, आयदर क्रेडिटवर उचलतात किंवा थोडाफार पैशातून घेतात, आणि एकदा त्यांचे होलसेलरशी रिलेशन झाले की होलसेलर त्यांना क्रेडिटवर माल देत असतो, माल विकून ते पैसे देत असतात. बऱ्यापैकी अशी पद्धत भारतामध्ये चालते. आणि ह्या लोकांच्या बाबतीत दुसरा एक मेजर इश्यू आहे. तुम्ही जर मुंबईमध्ये गेलात तर मुंबईमधले जे स्ट्रीट वेंडर्स आहेत, म्हणजे मुंबई CSTचं मार्केट मोठं आहे, त्या लोकांशी तुम्ही बोला, तो ॲक्च्युली तो मालक नसतोच तिथं. ती जी जागा सांभाळलेली आहे तो मालक कुणीतरी वेगळा आहे आणि तिथं मोस्ट प्रॉब्ली परप्रांतीय लोक ती वस्तू विकत असतात. त्यांना तो आयदर सॅलरी देतो किंवा हे त्याला दररोज काहीतरी पैसे देतात. तर मग नेमकं कोणाला देणार तुम्ही लोन? आणि हे 10,000चं लोन आहे. बरं, ह्या लोनसाठी गॅरंटी कोण घेईल? म्हणजे तो पण एक मेजर इश्यू आहे. काल आपण मुद्रा पण बघितलं बघा. तर मुद्रामध्ये लोनची जी गॅरंटी घेतली जाते ती क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस, CGTMSE, क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. ही क्रेडिट गॅरंटी कोणाची घेते? मुद्राची घेत असते. मग तशा पद्धतीचं ह्या ज्या स्ट्रीट वेंडर्सला आपल्याला उद्या द्यायचं आहे लोन, तर त्याची गॅरंटी कोण घेणार? मग हे मुद्राच्या अंडर टाकायचं का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून बऱ्याचदा काय होतं, सरकारने निर्णय तर दिला की स्ट्रीट वेंडर्सला तुम्ही द्या, पण त्या केसमध्ये द्यायची प्रोसिजरच नाही आहे आणि ती प्रोसिजर पूर्ण होईपर्यंत एक वेळ असा येईल की तो स्ट्रीट वेंडर त्याचं काम करायला सुरुवात करून देईल आणि गेल्या 50 दिवसापासून त्याला जॉब नाही आहे, म्हणजे त्याचं कामच नाही ना, रस्त्यावर तो विकतोय, तर सगळं लॉकडाऊन आहे. याच्यासाठी इंटरेस्ट रेट किती पाहिजे, तर असे प्रश्न असतात बघा. त्याच्यामुळे प्रशासन ही एक चॅलेंजिंग व्यवस्था आहे. एखादा निर्णय घेऊन तो अंमलबजावणी करण्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. आपल्याला असं वाटत असतं की सरकार हे करत नाही, सरकार ते करत नाही, पण ती एक गोष्ट कागदोपत्री आता सरकारने निर्णय दिला, आता बँक त्यांच्या प्रशासनामध्ये चेंजेस करत करत ते कागदोपत्री सगळं काम करणार. तोपर्यंत किती कालावधी जातो हे सांगता येत नाही. आणि सरकार कुठलंही असू देत, XYZ कुठल्याही पक्षाचं, तर तिच्यामध्ये जी काही लोकं असतात, म्हणजे थिंक टँक जी असते, ती थिंक टँक चांगल्या गोष्टीच समोर आणण्याचा प्रयत्न करत असते. परंतु मेजर इश्यू जो असतो तो अंमलबजावणीचा असतो. त्याच्यानंतर रवांडाच्या जिनोसाईडमध्ये जो व्यक्ती एक होती फायनान्शियर, तर त्याला पकडलेला आहे फ्रान्समध्ये. आणि रवांडा हा जो देश आहे हा 2019मध्ये सुद्धा खूप न्यूजमध्ये होता. आपण स्पॉटलाईट इयरबुक रिव्हिजनमध्ये सुद्धा रवांडाचे रेफरन्स बघितलेले आहेत. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा रवांडा कुठं कुठं आपल्या रेफरन्समध्ये आला होता. आणि रवांडामध्ये जिनोसाईड झालं होतं 1994मध्ये. जिनोसाईड म्हणजे काय? नरसंहार. आता तिथल्या म्हणजे वंशिक जे काही भेद होते, डिस्क्रिमिनेशन होतं, तर तुलसी वगैरे नावाच्या ट्राईब्स होत्या आणि त्यांना लिटरली मारलेलं आहे. नरसंहार 1994मधली ही गोष्ट आहे. आणि तिच्यामध्ये 25 वर्षानंतर ती व्यक्ती सापडली आहे. फेलिशियन काबुजा ही व्यक्ती फेक आयडेंटिटीने पॅरिसमध्ये राहत होती. ओके. आणि 1994मध्ये हा नरसंहार या रवांडामध्ये झालेला आहे. रवांडा इतका न्यूजमध्ये होता. रवांडा हा इथं आहे बघा. रवांडा हा ईस्ट आफ्रिकेमधला देश आहे, म्हणजे पूर्व आफ्रिकेतला हा देश आहे. ओके. रवांडाच्या बाजूला ही बुरुंडी पण आहे बघा, युगांडा, त्याच्यानंतर टांझानिया, केनिया. हे काय बरं इथलं निळं निळं दिसतंय, हे पण मी एकदा तुम्हाला दाखवलं होतं. तर रवांडा खूप न्यूजमध्ये, लक्षात ठेवा. कालचे प्रश्न: लुप्तप्राय संकटग्रस्त प्रजाती दिवस मे महिन्याचा 3रा शुक्रवार, हा आता 15 मे 2020ला येतोय, म्हणून तो 2020मध्ये 15 मेला होता. गिलगिट बाल्टिस्तान याबद्दल बिनचूक विधान ओळखा. चीनद्वारे डायमेर भाषा धरण इथं बांधलं जातं आहे, बरोबर. पाकव्याप्त काश्मीरचा हा भाग आहे. भारताने या धरणाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे? बिलकुल नाही, हा ना. याच्यावरून तर वाद आहे. निर्भर भारत योजना
हा ना. स्थलांतरित मजुरांना 2 महिने प्रतिमानसी 5 किलो धान्य आणि प्रतिकुटुंब 1 किलो चणे मोफत देण्यात येतील. हा ना, बरोबर. आणि स्थलांतरित मजूर आणि शहरातील गरिबांसाठी परवडणारी घरे भाडं देण्याची योजना आखण्यात आलेली आहे. आजचा जो पेपर आहे, म्हणजे आजचा काय, आताचे जे पेपर्स आहेत ते आधी काय होतं, सगळं करोना होतं. आता करोना कुठंतरी सरकला बाजूला आणि मजूर जे जात आहेत, रस्त्याने प्रवास करतायत, पायी चालत जात आहेत, त्यांच्या न्यूज आहेत. कितीतरी ॲक्सिडेंट्स होत आहेत. 25 मजूर मारले गेलेले आहेत ॲक्सिडेंटमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी 4, कुठं 5. म्हणजे असे मजुरांचा जो प्रश्न आहे तो आपल्याला मान्य करावा लागेल की आपली व्यवस्था सपशेल अपयशी ठरलेली आहे मजुरांच्या बाबतीमध्ये. मजुरांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सागर मिशन, हे मिशन, ते मिशन करतोय. तसं एक प्रॉपर योजना आखणं गरजेचं होतं. प्रत्येक गोष्टीत प्लस मायनस होत असतात, पण मजुरांच्या बाबतीमध्ये आपण सपशेल अपयशी ठरलेलो आहोत हे आपण ॲक्सेप्ट करणं फार फार गरजेचं आहे. आणि हाच तो मजूर आहे ज्याच्यावर अर्थव्यवस्थेचा म्हणजे पाया जो असतो तो मजूरच असतो. आणि जर त्याला आपण असं चिरडलं तर आपली अर्थव्यवस्था, तुम्ही कितीही काही पॅकेजेस आणले ते वर्क होणार नाही. त्याच्यानंतर किसान क्रेडिट कार्ड जे आहे ती योजना 1998मध्ये सुरू झाली होती. कोणत्या कोर इंडस्ट्रीचं वेट सर्वाधिक आहे? रिफायनरी उत्पादन. तर आजचे प्रश्न घ्या. यक्षगान लोकनाट्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान. जागतिक बँकेद्वारे 15 मे 2020 पर्यंत किती मदत भारताला जाहीर झाली? 1 अब्ज, 2 अब्ज, 3 अब्ज, 5 अब्ज. सचेत काय आहे? टेहळणी जहाज, कोविड-19ची लस आहे, कोविड-19 संबंधी घ्यायच्या काळजीची रूपरेषा आहे, कोविड-19वरचं औषध आहे. खालीलपैकी वेलनेस उत्पादन ब्रँडिंग क्लस्टर संबंधी योग्य जोड्या ओळखा. उत्तर प्रदेश आंबा, आंध्र प्रदेश बांबू, तामिळनाडू मिरची. 1, 1, 2, 1, 2, 3 आणि 3 है ना. योग्य जोड्या कुठल्या आहेत? वेलनेस उत्पादनाचं स्थानिक याचं ब्रँडिंग करायचं आहे आपल्याला. शेती विकासासाठीचं 1,00,000 कोटी रुपयाचं जे काही मदत जाहीर झालेली आहे ती खालीलपैकी कुणी उपलब्ध करून दिले 1,00,000 कोटी रुपये? RBI, अर्थ मंत्रालय, कृषी मंत्रालय, नाबार्ड. तर याची उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र.